हाय. आज मी निघाली आहे माझ्या मामाच्या शेतामध्ये आणि हे आहे आमच्या गावाचं तळ जे सुरू होताच संपलं कारण मी व्हिडिओ बरोबर केला नाही. थोडा रस्ता खराब आहे. हे मंदिर पाहत पाहत आम्ही निघालोत. ही आहे आमराई जी वाटेत लागली होती. मला तिला पण रेकॉर्ड करून घ्यावं आणि बघत बघत आम्ही निघालो. भूक लागेल म्हणून शेतामध्ये हा डब्बा आईने दिलेला आहे. थोडं मागं पुढं झालं पण ॲडजस्ट करा. आणि असं करत करत आम्ही पोहोचलो आखाड्यावर. आम्ही मामाला आमची रुक्मिणी दिली आणि ही रुक्मिणी अगोठा आल्याला सगळ्यात पहिला गायांना भेटून घ्या म्हणजे जे आम्ही दिली. किती गोगो झाली ग, किती मोठी झाली हो बाळा. रुक्मिणी इथं गायांची नावं ठेवत नाहीत, सगळ्यांना असंच म्हणून बोलवतात, पण आम्ही सगळ्या गायांची नावं ठेवतो. रुक्मिणी अरे 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 रुक्मिणी हे बैल ए काय चालू आहे. आणि ही म्हैस, मला म्हशी आवडत नाहीत, गाई आवडतात. कच्ची ग माझी रुक्मिणी. इकडे बघा इकडे बघा से. आणि हे हिचं बाळ. अरे भिऊ नका रे. हे कुत्र काय एवढं भुकेलं मला. हे आमचा मामाचा आखाडा. हे बघा दादा किती पुढे आहेत आणि मी कळशी घेऊन. अरे बापरे. आम्ही वरून आमचा आखाडा करून आता खाली चाललोत कारण की खाली काहीतरी काम आहे. आत्ता आम्ही वरून खाली आलोत आणि इथे यांना बांधण्यासाठी इथं रोवून ह्याच्यामध्ये लाकडं रोवायचे. काय झालं दादा. मी व्हिडिओ करायले, दुसरा वाला मी करते. कुठं करायचा ओ, इथं करून तर बघू द्या. ओ कुठं करायचं सांगा. जमत नाही ते राहू देते. थांबा जरा, मला माझा कॅमेरा लावू द्या. मी तुम्हाला माझ्या मामांचं शेत दाखवते. हे आमचं खालचं शेत आहे. आजोबा बोलत बसलेत, मग तोपर्यंत मी म्हणलं तुम्हाला आमचं खालचं शेत दाखवावं. आपण जेव्हा वर होतो तो होता आमचा आखाडा आणि हे खालचं शेत. इथे सगळीकडे जांभळीचे झाड आहेत. आणखी जांभळं पिकले नाही आहेत, आत्ता तर हिरवे आहेत. 1-2 महिन्यात किंवा 1 महिन्यात पिकतील हे जांभळं, अर्धा 1 महिना. इथे कोणाची तरी म्हैस आहे, काय माहिती कोणाची आहे. हे खाली तळ आहे इथे. तिकडेही आमचेच आंब्याचे झाड आहेत. आम्ही तिथे गायांना बांधायचे. मस्त मोकळी हवा येते. खूप हवा सुटली आहे कारण की आभाळ आलंय. आजोबा तिकडं लाकूड रोवत आहेत. मी म्हणलं तोपर्यंत मी तर बघून ते खारीक लागले की नाहीत. आमच्या इकडं अरे इथं तर एक पण खारीक नाहीये. आहे ते बघा, दिसते वर खारीक लागली आहे तिथे. मागच्या वर्षी आले तेव्हा इथे, मागच्या वर्षी इथे लागली होती खाली. हे बघताय ह्याच्या खाली किती सारे रोप आलेत. ह्याचं मी पण एक लावा म्हणतीये. खूप जास्त आलात आणि हे झाड खूप मोठं आहे. हे आणखीन मोठं होतं. हे पहा, हे अशा खारका लागतात ह्याला. चुकीनं ही खारीक नव्हती, हे तर बी होतं. नाही सॉरी, वाळून गेलेली खारीक होती जी चावताच त्याचे पापुडे पडले. आपण एक पिकलेली काढूच वरून, पण तो काढायची कशी, माझा हात पण पोहोचत नाही. आपण एक काडीनं पाडूयात. मी तर इथं कॅमेरा कसा लावू. टमाटे आलेत काढूच.
आपलं बॅड लक एक पण पडली नाही. पडली पण नाही आणि खायला भेटली पण नाही. केवढं मोठं झाड आहे. बारीक होतं तेव्हाच बरं होतं, कारण की खायला भेटत होतं. चला दादा आवाज दिलेत आपल्याला वर जायचं आणि गाया आणायच्यात खाली बांधण्यासाठी. खूप ऊन पडतंय. अरे बापरे, इतक्या उन्हात मी चलून वापस झाडाखाली गेले, पण दादा म्हणले की तू इथे बस, मी जाऊन वरून आपलं जेवायला आणतो. मी आणखीन पाडायचा प्रयत्न केला असता, एखादी तर पडलीच असते. ॲटलिस्ट मी तुम्हाला दाखवलं असतं कशी असते ती. पण लगेच तिथून आजीने आवाज दिला म्हणून मी आले. हे बघा आजी बसली आहे, ही चुलत आजी आहे माझी. आंबा आणखीन उतरला नाही, म्हणजे पिकला नाही आहे. जेव्हा याला पहाड लागतो तेव्हा समजतं की आंबे आता काढायला झालेत. हे चन्नाचं झाड, किती आंबे पडलेत. आजी इथं बसली आहे माझी. काय करायला कोणी नाही, व्हिडिओ बनवायले. ते कोण दादा आहेत का? हे काय, हे तुला झाड लावले का? हे आपलं चिकूचं, ह्या चिकू. अरे वा, चिकूला फुलं पण लागलेत. हे चिकूचं झाड इथं मोठे पण झालायत एक चिकू. हे पहा, मस्त मस्त. पुढच्या वर्षीला छान चिकू लागतील, म्हणजे ह्याच वर्षी लागतील. आणखीन धरले नाहीयेत. चांगलंच मोठं झालंय झाड आणि याला बरेच फुलं लागलेत. पाणी आहे का? खूप तहान लागली होती मला, पण दादा ते गायांना ते लाकडं रोवू लागले, बांधायचेच. मग मी काय म्हणलं, त्या झाडाखाली ते पत्र काढायचेत ना वरचे. हा, त्या शटर. आमच्याकडे पण 2 जांभळी आहेत. आमच्या घराच्या साईड. हा नाही, साईडला आहेत ना ते पत्त्याचं शेड, एकाच्या मागच्या साईडला 2 आहेत. इतके जांभळं लागलेत. पण तुमचं खूप मोठं आहे, आमचं एवढं मोठं नाहीये. ह्या वर्षी जांभळाचा भर आहे भरपूर. किती छान हिरवगार दिसायलंय तळ. इथं बरं वाटायला घरच्या घरीपेक्षा. हा तळ जिथून जे वरून दिसू लागलंय. 4 वाजता आपण तिथे जाऊ तळ्यापाशी. हे इकडले सगळे आंब्याचे झाड आणि ही पूर्ण लाईन जांबाच्या झाडांची. पूर्ण शेवटपर्यंत आपण जिथं खारक घ्यायला गेलो तिथून इथपर्यंत पूर्ण जांब झाडं लावलेत. हे बघा इथं तिळ ठेवलेत. इथं तिळ, इथं कांदे, इथं कांदे काढलेत. चला डबल जिथं होतं तिथे जाऊत. दादा दिसले होते पण आता गायब झाले. दादा वाटी धुवायलेत, आम्ही जेवायला आलोत. ह्याच्यात काय ताक? बरोबर ताकच आहे. कोणीतरी आम्हाला जॉईन होणार आहे, तिकडून यायलेत. दिसले? त्याच्यात पण ताकच दिले.
ह्याच्यात मी केलेली भाजी, भाकरी, ताक, शेंगा. द्या मला एक वाटी. चला पहिले घ्या तुम्ही दादा भाजी. सांगा कशी झाली बघा. मी पण भाजी घेतली. चपाती घेऊयात. तर कशात पिठात ताक तुम्ही? का वाटली प्या. तुला वाटते तुला का त्या बाया तर गेल्या रोजगारी. ह्या दोघेच आहे का? झालं का बोल? चांगली आहे का भाजी दादा? आपण कोण झालं बटा राहिला ते हे तर दोघी पण काय पाहिला होते हिंदुळ्याचं दोघीला काय पाहिला होते पाहत आज त्याच्या संगच निघालत्या. बायको म्हणली नाही म्हणली मी तर राहते म्हणली. आणि ते भाजी काय तिकडे काढलीस? जेवण करून आराम चालू आहे. जेवण करून झालं तर आता आम्ही खाली चाललो कारण की आभाळ आलंय. आपण इथले तीळ काढून घेऊत. चालू आहे. आणखी नाही वाळलं ना? नाही तर कचऱ्यामध्ये नाही का काही आता दिसायला ना या गोंड्यामध्ये. मस्त आहे. वा दादा खरंच किंवा ह्याच्यात काहीच नाही. किती छान झाड दिसायला होते का वळीन आणि आभाळ. सगळे तिळ गोळा केले तर आता मी वर घेऊन चाललो. मी फक्त ते पिवळीवाली कळशी खालून उचलून आणली आहे आखाड्यावर. तर मला इतका दम लागलाय. आजोबा दररोजच आणतात. त्यांचं हे दररोजचं काम आहे. कानातून हवा निघाली गरम. जाणवतीये गरम हवा निघतीये ती. कमाल आहे. माझं शर्ट खराब झालं. म्हणजे टी शर्टला माती लागली. सगळं खराब झालं. खांद्यावर उचलून आणलंय. एका रस्त्यामध्ये 3दा पोझिशन बदलली आहे. खांदे, कंबर, अंडावर इकडला खांदा. काय ग हा काय रे काय करायलास? थांबा जरा. काही वेळात तुम्ही खाली जाणार आहात. ओके तर खाली चाललोत शेंगा काढण्यासाठी. माझे आजोबा चवळ घेऊन चाललेत कांदे झाकण्यासाठी. बापरे आभाळ तर गर जायलंय.
पोहोचलोत आम्ही खाली. दादा गेलेत कांद्यावर झाकायला आणि मी थांबले इथं कोपऱ्यावर. हे काय ह्या पिशवीमध्ये शेंगा भरायच्या म्हणजे भिवून काढायला जायचं. बापरे, खरंच खूप मेहनत लागते. ओ माय गॉड, जरा जास्तच भयानक नाही आहे का शेंगदाणा का सॉरी शेंगा काढायला जायचा रस्ता. असं काय अर्धशे तिकडं अर्धशे तिकडं. आजोबा, फायनली आपण तळ्याच्या फार जवळ पोहोचलो. टेन्शन घेऊ नका, हे लॉन किंवा गवत लावलेलं नाही आहे, तर नॅचरली आलंय. पावसाळ्यातला इथला जो सीन असतो, ओ माय गॉड, खूप छान. पूर्ण हिरवंगार, सगळे डोंगर हिरवेगार दिसतात. तरी हे होतं ना सुकलंय. जर आपण हिवाळ्यात आलो असतो तर बापरे, पूर्ण हिरवी चादर पसरल्यासारखी दिसते. आणखीन किती दूर जायचं काय माहिती. चला बघूयात. कुठे आठवत नाही मला तसं शेत कुठे दुसरं. आपलं शेत. अरे बापरे, तिथे किती मस्त हिरवगार गार हवा येईल. हेच आहे का? हा. आणि हे आपलं गवत नाहीये ना? गवत पण आपलंय. वा, नंबर 1. तारामध्ये करंट आहे का? फायनली आपण पोहोचलोत. आणखीन पुढं आम्ही एवढ्या शेंगा काढल्यात. शेंगा काढून झाल्यात आणि गायांना खायला घेऊन चाललेत. बघा, अरे मी हे बेहडाचे बी घेतलेत. बेहडाच म्हणते बहुतेक. इथून आम्ही कडबा घेऊन आता निघालो गुरांना कडबा टाकायला. मामा चारा घेऊन जाताना किती दिवसांनी बैलगाडी दिसली. लहान होतो तेव्हा आम्ही बैलगाडीमध्ये बसायचो. किती सुंदर असतात. एक तर आभाळ आलंय आणि बापरे, किती आंबे लागलेत. हे आंबे गोड आहेत म्हणे, तोडून घेऊ चला खायला. हे कल्याण मामाचं शेत आहे बाय द वे, हे आमचं नाहीये. पडला पडला पडला. बस झाले, तोडले. चला घेऊन वापस यायचं. ह्याचं बी घेतलं मी.
तर आता आम्ही निघालोत घरी. तर आजचा दिवस खूप छान गेला, मजेत गेला, मज्जा आली. कारण की आम्हाला शहरात एवढं सगळं पाहायला भेटत नाही. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. टाटा बाय बाय.